नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आई तुम्हा आम्हा सगळ्यांच्याच हृदयातला एक हळुवार आणि अलवार कप्पा. खरं तर लहानपणी आपण शाळेत असताना आईवर अनेक वेळा निबंधसुद्धा लिहिलेत. त्यात काही ठराविक गोष्टी जर सोडल्या तर आपण फारसा आईबद्दल काही लिहू शकलो नाही. आपली आई नेमकी कशी आहे, आपली आई काय करते, खरंच हे प्रत्येकानं जाणून घेणं फार गरजेचं असतं. याच विषयीचा एक फार छान विचार जो एका प्रसंगावरून मांडलाय वंदना जोशी यांनी. आज वंदना जोशी यांनी मांडलेला हा आईविषयीचा सुंदर विचार तुमच्या सगळ्यांशी शेअर करते. राहुल, गृहपाठ झाला का? चल आटप लवकर, शाळेला उशीर होतोय. हो आई, झाला गृहपाठ. माझी आई या विषयावर बाईंनी निबंध लिहून आणायला सांगितला होता. माझी आई मला लवकर उठवते, गृहपाठ घेते, अभ्यास शिकवते, मला गोष्ट सांगते, बरं नसलं तर दवाखान्यात नेते. पुरे चल बॅग भर लवकर, नाश्ता ठेवलाय करून आणि डबा भरून घे. राहुलची धावपळ उडाली. आईनं भराभर मदत करून त्याला शाळेत पाठवलं. पण संध्याकाळी राहुल आला तो हिरमुसला होऊन. सगळ्या मुलांनी निबंध लिहिले होते, बाईंनी मात्र वेगळंच सांगितलं. त्या म्हणाल्या, मुलांनो, आई तुमच्यासाठी खूप काही करते म्हणून ती तुम्हाला आवडते. पण या आईबद्दल तुम्हाला खरंच काय माहिती आहे? तिच्या आवडीनिवडी माहिती आहेत, तिचे छंद माहिती आहे, तिचं शिक्षण, तिचा वाढदिवस, तिच्या श्रमांबद्दल तुम्हाला, तुमच्या वडिलांना, भावांना काय वाटतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळेजण तिच्यासाठी काय करता? या सगळ्याचं निरीक्षण करा. लिहिताना हवं तर तुमच्या ताईची किंवा दादाची मदत घ्या, वडिलांनाही विचारा. आईला मात्र विचारायचं नाही हं. आणि तुम्ही 8वीतली मुलं आहात, त्यामुळे थोडं विचारपूर्वक लिहा. मुलं विचारात पडली. म्हटलं तर सोपं, म्हटलं तर कठीण असा निबंध होता हा. मग काय, घरी आल्यावर राहुलच्या निरीक्षणाला सुरुवात झाली. आईच्या आवडीनिवडी. आपण फक्त बटाट्याची भाजी खातो, आई तर सगळ्याच भाज्या आणि चटण्या खाते ना. सगळ्यांना ताजं वाढते, कधी कमी पडलं तर थोडंसंच खाऊन उठते. जास्त उरलेलं फुकट जाऊ नये म्हणून नको असतानाही कधी कधी खाते. शिळे स्वतःच्या पानात घेते. अरे, आपण आईला कधीच म्हणत नाही ना, आई आज शिळं तू मला वाढ, तू ताजी पोळी खा. आणि आपणच कशाला? बाबा, ताई, दादा एवढे मोठे आहेत, पण ते सुद्धा कधी म्हणत नाहीत. मला टेबल टेनिसची आवड आहे म्हणून आईनं माझ्या वाढदिवसाची वाट न बघता मला त्याचं साहित्य आणलं. आईला कसली बरं आवड आहे? बरोबर, वाचनाची आणि हार्मोनियम वाजवण्याची. पण गेली काही वर्ष हार्मोनियम बिघडलंय. आईनं त्याच्या दुरुस्तीबद्दल सगळ्यांना सुचून पाहिलं, पण सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे बरीच वर्ष झाली हार्मोनियम बंद आहे. थोडा जरी वेळ मिळाला तरी आई काहीतरी वाचत असते. पण एखादं पुस्तक खरेदी करायचं असेल तर बाबा म्हणतात, पुस्तकांच्या किमती फार वाढल्या आहेत, त्या पैशात ताईच्या अभ्यासाचं एखादं पुस्तक येईल. मग आई हे पटवून घेते. रंग, आईला कुठला बरं रंग आवडतो? काही कळत नाही. कारण आई स्वतःला फार क्वचित साड्या घेते ना. लग्न कार्यात मिळालेल्या साड्याच ती वापरते. त्या ज्या रंगाच्या असतील त्या ती चालवून घेते. पण बेडशीट्सची खरेदी करताना आईनं मात्र आकाशी रंग निवडला होता. आणि आईचा वाढदिवस कधी बरं असतो? आईलाच विचारायला पाहिजे. पण बाई म्हणल्या ना की आईला विचारायचं नाही, ताईलाच विचारावं. मग ए ताई, आईचा वाढदिवस कधी असतो ग? अरे 12 सप्टेंबर. काय करतो आपण आईच्या वाढदिवसाला? छे, तो साजरा केल्याचं तर आठवतच नाही. ताईचा, माझा, बाबांचा वाढदिवस मात्र आई आमच्या आवडीचे पदार्थ करून साजरा करते. ताईसाठी दुधी हलवा करते, माझ्या वाढदिवसाला गुलाबजाम, बाबांच्या वाढदिवसाला पुरणपोळी. आईला कोणता गोड पदार्थ आवडतो? माहीत नाही काही. बाबा, आईला कोणता गोड पदार्थ आवडतो? ओ बाबा, जरा इकडे लक्ष द्या ना. अरे असं काय हवंय तुला? कटकट करू नकोस, वाचतोय ना, दिसत नाही का मी?
आईला काय आवडतं ते तिला विचार, मला काय माहिती. ताईला विचारलं तर तिला पण माहीत नाही. गेल्या आठवड्यात ताई तिच्या मैत्रिणींबरोबर सहलीला जाणार होती. आई लवकर उठली, तिनं दुधी हलवा बनवला, तिखट मिठाच्या पुऱ्या करून दिल्या. बाबांनी बरोबर दिलेल्या पैशाखेरीज तिच्या जवळची 50ची नोट दिली. माझ्या सहलीच्या वेळी आणि बाबांच्या सहलीच्या वेळेस आई असंच काही ना काहीतरी करत असते. पण ती कधी गेली होती बरं सहलीला? बरोबर गेल्या महिन्यात तिच्या महिला मंडळाची सहल होती. पण बाबांनी त्यांच्या मित्रांना जेवायला बोलवलं म्हणून आईला सहलीला जाणं रद्द करावं लागलं. आणि आईचं शिक्षण कॉलेजच्या 2ऱ्या वर्षापर्यंत. कारण एकदा आई म्हणाली होती ना मला शिकून डॉक्टर व्हायचं होतं. पण 2 मामांच्या शिक्षणाकरता आईला शिक्षण सोडावं लागलं. आणि मग काय तिचं लग्न करून दिलं. लग्नानंतर मुलांचे जन्म आणि संसार. आईला पुढे काही शिकता नाही आलं. आई तिच्या मैत्रिणीला असंच काहीतरी सांगत होती असं अंधुकसं आठवतंय. वर्तमानपत्र वाचायला आईला फार आवडतात. दुपारी सगळी कामं झाली की आई पेपर वाचते. पण ताई कॉलेजला जायला लागल्यापासनं आणि मी 5वीत गेल्यावर आमचं इंग्लिश सुधारायला हवं म्हणून बाबांनी मराठी पेपर बंदच करून टाकला आणि इंग्लिश पेपर सुरू केला. तेव्हापासून आईचं पेपर वाचनाचं थोडं कमी झालं आहे. पेपर चाळून ती ठेवून देते. फावल्या वेळात तिला TV बघावासा वाटतो, पण बाबा घरात आले की इंग्लिश न्यूज किंवा इंग्लिश चर्चेचे कार्यक्रम लावतात. ताई तिच्या आवडीचे केबलचे पिक्चर्स लावते आणि मला कार्टून्स हवी असतात. मग आमच्या या भानगडीत आईला फार कमी वेळ TV बघायला मिळतो. आईच्या मैत्रिणी तशी एखादी खास मैत्रीण आहे तिची फक्त. म्हणजे सगळ्यांचं करता करता मैत्रिणींकरता तिला वेळच मिळत नाही ना. ताई मैत्रिणींबरोबर सिनेमाला किंवा पिकनिकला जाते. मी तर दररोज मित्रांबरोबर संध्याकाळी खेळायला जातो. बाबांचे मित्र शनिवार रविवार पत्त्यांचे डाव टाकतात. आई सगळ्यांसाठी चहापाणी करते. पण आईची ती मैत्रीण आली ना की सगळेजण टिंगल करतात. ती उषा बोलते कशी, ती भटक भवानी आहे, कुणाकडे कधी जावं मॅनर्सच नाही तिला, अशी टीका बाबा आणि ताई करतात. त्यामुळे आई पण तिच्याशी मोकळेपणानं बोलत नाही. आईला ना संध्याकाळी फिरायला जायला आवडतं, पण शेजारच्या काकूंना नाही आवडत असं आई एकदा म्हणाली होती. बाबांना एकतर ऑफिसमधनं यायला उशीर तरी होतो किंवा लवकर आले तर कंटाळा येतो. ताई तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात असते. मग आई एकटीच भाजी घेऊन फिरून येते. पण तिला परतायची घाई असते ना, कारण तिला उशीर झाला तर आम्ही भूक भूक करून तिला हैराण करणार. कधी कधी ती उगाचच का चिडते, वैतागते. आता मला थोडं थोडं समजतंय. एक दिवस मी खेळायला गेलो होतो आणि 3 सांजा झाल्या होत्या. मला तहान लागली म्हणून मी घरी आलो तर आई दूरवर खिडकीतून बघून रडत होती. मी आईला विचारलं, आई काय झालं? काही नाही. कुठं काय? असं म्हणत तिनं चटकन डोळे पुसले. आई सांग ना गं काय झालं? परत मी तिला म्हणालो. ती म्हणाले, अरे काय सांगू, लहान आहेस तू आणि मोठा झालास तरी काय फरक पडणार आहे म्हणा. आई पुटपुटत म्हणाली, मला पण काही कळलं नाही. मी तिच्याकडे दुर्लक्ष करून खेळायला धूम ठोकली. बाईंनी 15 दिवसाची मुदत निबंध लेखनासाठी दिली होती. राहुलचं निरीक्षण सुरू होतं. आईचं वागणं, घरातल्या इतरांचं वागणं याची थोडीफार तुलना करत आई थोडीशी का होईना त्याला उमगली होती. आईवरचा निबंध पूर्ण होत आला होता आणि निबंधाचा शेवट करता करता त्याच्या वहीवर त्याच्याच डोळ्यातले 2 अश्रू ओघळले. मंडळी, खरंच तुम्हाला जर आई असेल आणि तुम्ही हे अगदी मनापासून ऐकलं असेल ना, तर आतमध्ये कुठेतरी भावना दाटून येतील आपल्या आईविषयी. आणि हो, तुम्हाला मुलं असतील तर त्यांनाही हे नक्कीच ऐकायला द्या. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.